Hello students, welcome back to the 9th lecture of mathematical logic. बरं ह्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत? आपण भरपूर लॉस करणार आहोत आणि हे लॉस करताना मुलं फार कंटाळा करतात. तर आपण आधी पहिलं बेसिकली हे ठरवूया की येस मला हे लॉस करायचे आहेत, कारण जर मी हे लॉस केले तरच मला रूल्स ऑफ निगेशनचे म्हणजे विदाउट युजिंग ट्रूथ टेबल जे स्टेटमेंट सॉल्व करायचे ते सम्स येणार. सो प्लीज माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला सगळ्यांना की हे लॉज मी शिकवत असताना मी काही ट्रिक्स सांगेन त्या समजून पण घ्या अँड ॲट द सेम टाईम्स लेक्चर हा आपला व्हिडिओ झाला की लगेच ते लॉज लिहून घ्या. ते एक 10-15 वेळा पण तुम्हाला कॉन्फिडंट तुम्ही नाही आहात की येस मला येणार आहे, त्याच्याशिवाय पर्यायच नाही आहे तुम्हाला. सम्स मग ते एकदा कंटाळा आला की ओके नको मला नाही करायचं आहे आणि मग ते ह्या टाईपचे सम्स हे बाजूलाच राहतात. सो प्लीज दिस इज अ रिक्वेस्ट. सो लेट अस स्टार्ट. बरं त्या अगोदर मला वाटतं आपण डी मॉर्गन्स लॉ लास्ट लेक्चर केला आहे, तो मी इथे नाही रिपीट करत आहे. डी मॉर्गन्सचे जे 2 लॉज आहेत ते अँड कंडिशनल लॉ आणि बाय कंडिशनल लॉ हे जे 4 आपण लॉज लास्ट लेक्चर केले ते ऑलरेडी तुम्ही केलेले असणार आहेत. सो लेट अस स्टार्ट विथ द न्यू लॉज. ओके, पहिला लॉ कुठला आहे बघा. पहिला लॉ आहे आयडेम्पोटेंट लॉ. व्हेरी सिम्पल. स्वतः आहे, मी एक स्टेटमेंट आहे, माझं माझ्याबरोबरचं अँड आणि ऑर हे दोन्ही मीच असणार आहे, मी काही बदलणार नाही. ॲम आय गोइंग टू चेंज? नो. सो हे असं सोपं आहे की अ स्टेटमेंट स्वतःबरोबर बाय इटसेल्फ जर अँड असेल किंवा ऑर असेल तर तोच स्टेटमेंट राहतो. सो दॅट इज अन आयडेम्पोटेंट लॉ. सो फर्स्ट वन व्हेरी सिम्पल होता तो, त्यात फारसं पाठ करायचं नाही आहे त्याच्यात. ओके, सेकंड आहे कम्युटेटिव्ह लॉ. आता बरं कम्युटेटिव्ह लॉ इज समथिंग आपण आधीच्या स्टँडर्ड्समध्ये केलं आहे ना. वी हॅड डन इट फॉर रिअल नंबर्स. आपण साधे नॅचरल नंबर्स जे आपण शिकलो आहे दुसरी तिसरी तिथे पण कम्युटेटिव्ह लॉ होता. कसा होता तो? सो 2+3 इज वॉट इज इक्वल टू 3+2. दिस इज वॉट इज कम्युटेटिव्ह लॉ. और 2 × 3 इज इक्वल टू 3 × 2. दिस इज ऑल अबाउट कम्युटेटिव्ह लॉ. कम्यूट करतो येतो, राईट? सिम्पल लँग्वेज. मग तोच इथे येणार आहे. म्हणजे पी अँड क्यू इज द सेम. म्हणजे जर मी त्यांचं जागा बदलली, पी अँड क्यू इज सेम ॲज क्यू अँड पी. ओके, सो पी अँड क्यू इज सेम ॲज क्यू अँड पी. ते लक्षात ठेवा. 2+3 इज इक्वल टू 3+2 सेम थिंग. आणि पी ऑर क्यू इज इक्वल टू क्यू ऑर पी. म्हणजे परत एकदा ऑर जरी स्टेटमेंट असेल तरी त्याची पहिला स्टेटमेंट दुसरा आणि दुसरा पहिला गेला इट इज नॉट गोइंग टू चेंज. तर दॅट इज वॉट इज अ कम्युटेटिव्ह लॉ. अगेन व्हेरी सिम्पल. सो पहिले दोन तरी सिम्पल आहे. नाउ व्हॉट इज असोसिएटिव्ह? द वे आपण कम्युटेटिव्ह लॉचं एक्झाम्पल बघितलं तसंच असोसिएटिव्ह लॉ. ॲडिशन मल्टिप्लिकेशनसाठी ऑलरेडी आपण लोअर स्टँडर्ड्समध्ये बघितलं. सो 2+3+4 इज सेम ॲज 2+3+4. आन्सर इज गोइंग टू चेंज. जरी आपण तो ब्रॅकेट सी इट इज प्लस, सो इट इज नॉट गोइंग टू चेंज. इट इज गोइंग टू बी सेम. ब्रॅकेट फक्त इकडचा तिकडे येतो. ओके, ऑर फॉर मल्टिप्लिकेशन अगेन 2 × 3 × 4 इज इक्वल टू 2 × 3 × 4. सो दिस इज समथिंग एन एक्झाम्पल ऑफ असोसिएटिव्ह लॉ फॉर लोअर स्टँडर्ड. तोच इथे येणार आहे की पी अँड क्यू अँड आर अँड जस्ट ब्रॅकेट इंटरचेंज केलं, और पी और क्यू और आर ब्रॅकेट पहिला. इट इज नॉट गोइंग टू चेंज. बरं ह्या दोघांचा आन्सर काय येणार आहे ना? बोथ ऑफ देम आर गोइंग टू बी लाईक दिस वे, पी अँड क्यू अँड आर. किंवा तिघांचं ॲट अ टाईम मी अँड केलं तरी चालते. ब्रॅकेट इट इज नॉट गोइंग टू चेंज. और दिस लाईक पी और क्यू और आर. So this is something about associative law. This is also very simple. Just keep in mind something about addition आणि multiplication म्हणजे जिथे आपण associative law वापरले त्याच्याबद्दल. ओके, नेक्स्ट इज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बरं डिस्ट्रीब्युटिव्ह आणि असोसिएटिव्ह दिसताना सेम दिसत आहेत, मग वेगळं काय? बरेचदा मुलांचा गोंधळ होतो याच्यात. काय वेगळं काय याच्यात? दिसतो तर पटकन गडबडीत असतो आपण आणि मग काय दोन्ही तर सेम दिसतात. सो सियर इन असोसिएटिव्ह लॉ परत नीट आहे का, इन असोसिएटिव्ह लॉ द कनेक्टिव्ह आउट अँड इन, आउटसाईड द ब्रॅकेट आणि इनसाईड हे दोन्ही सेम असतात. म्हणजे अँड तर अँड आहे इथे बघा, दोन्हीकडे अँड आहे किंवा दोन्हीकडे ऑर आहे. पण डिस्ट्रीब्युटिव्हमध्ये तसं नाही. इन डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ बाहेर अँड आहे तर आतमध्ये ऑर आहे. सो दिस इज द ट्रिक टू जस्ट रिमेंबर. ओके, किंवा बाहेर ऑर असेल तर आतमध्ये अँड आहे. सो दिस इज समथिंग सिमिलर टू काय आहे पण जर लोअर स्टँडर्डमध्ये तर असं काहीतरी की 2 × 3+4 असेल तर आपण काय करायचो? 2 × 3 + 2 × 4. सो दिस इज समथिंग विच इज डिस्ट्रीब्यूट करतोय आपण. ओके, सो बाहेर वेगळी साईड आतमध्ये वेगळी साईड. सो व्हेरी इम्पॉर्टंट आणि हे बरेचदा लागतो हा लॉ. डी मॉर्गन्स लॉ एक, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ एक, हा बरेचदा लागतो, तो लक्षात ठेवायचा. ओके,
पी कसं पी अँड क्यू ऑर आर आहे. तर मी काय करणार आहे, जस्ट हा मल्टिप्लाय आणि हा प्लस आहे असं डोक्यात ठेवून करूया. ओके, सो पी अँड क्यू हे दोघं पहिले घेतले, ऑर पी अँड आर मी ह्याला एकत्र घ्यायचे. उचलताना तो त्याच्या कनेक्टिव्ह बरोबर अँड क्यू ऑर असेल त्याच्याबरोबर उचलायचा. सो पी अँड क्यू ऑर हा मध्ये येणार आहे, हा जो असतो तो मध्ये येणार आहे, हे असं लक्षात ठेवा. ओके, सिमिलरली फॉर ऑर जर बाहेर असेल तर पी ऑर हे उचलणार आहे. सो पी ऑर क्यू मधले हा दोघांमध्ये जो कनेक्टिव्ह आहे तो इथे येणार आणि पी ऑर आर. ओके, इझी. सो दिस वॉज ऑल अबाउट डिस्ट्रीब्युटिंग. तर आयडेंटिटी लॉ, आयडेंटिटी लॉ लक्षात ठेवताना थोडंसं लॉजिक वापरायचं आहे फक्त. इथे काय बघा, एक स्टेटमेंट आहे अँड आहे ट्रू बरोबर. आपल्याला आता काय माहिती आहे, अँड इज व्हेरी डॉमिनेटिंग. जर दोन्ही ट्रू असतील तरच तो ट्रू असतो, हे आपल्याला नक्की माहिती आहे, बरोबर की नाही. मग हा जर एक कोणतरी ट्रू आहे स्टेटमेंट आणि त्याच्याबरोबर मी अँड केलं आहे, मी कोणावर अवलंबून असेल, जर हा ट्रू असेल, हा ट्रू असेल तरच आपलं स्टेटमेंट ट्रू होणार. नीट ऐका, हा जर ट्रू असेल तरच आपलं स्टेटमेंट ट्रू होणार, हा जर फॉल्स असेल तर आपला स्टेटमेंट फॉल्स होणार. म्हणजे आपलं जे आन्सर आहे ते कोणावर अवलंबून आहे याच्यावर अजिबात नाही आहे, या ट्रूचा काही संबंध नाही आहे. जर इकडे जर ट्रू असेल तर आन्सर ट्रू येईल, इकडे जर फॉल्स असेल तर आपलं फॉल्स होणार. सो पी अँड ट्रू असेल तर इट डिपेंड्स ऑन द स्टेटमेंट, हाऊ द स्टेटमेंट इज. ओके, सिमिलरली पी अँड फॉल्स असेल हे मात्र सोपं आहे. आपल्याला माहिती आहे अँड इज डॉमिनेटिंग, सो एक जरी दोघांमधला फॉल्स असेल तरी आन्सर काय येणार आहे, आपलं फॉल्स येणार आहे. सो दिस इज गोइंग टू बी वॉट, फॉल्स. सो दिस इज गोइंग टू बी फॉल्स. सो पी अँड ट्रू इज डिपेंडिंग ऑन द स्टेटमेंट अँड पी अँड फॉल्स इज ऑलवेज फॉल्स. इकडे बघा, पी ऑर एफ. आता आपल्याला माहिती आहे की ऑर हा चालतो, दोघांपैकी एक जरी ट्रू आहे तरी तो ट्रू होतो. हा एक तर फॉल्स आहे, मग हा कोणावर अवलंबून, हा जर फॉल्स असेल आन्सर फॉल्स येणार, हा जर ट्रू असेल तर आन्सर ट्रू येणार. सो इट इज डिपेंडिंग ऑन दिस पी. सो पी ऑर फॉल्स इज डिपेंडिंग ऑन पी. ओके, अँड पी ऑर ट्रू दोघांपैकी एक ट्रू आहे, ऑरमध्ये दोघांपैकी एक ट्रू असेल तरी चालतोय. सो आन्सर इज गोइंग टू बी ट्रू. सो समवॉट हे दोघं तुम्ही लक्षात ठेवू शकताय की हे जे दोघं आहेत की आय एम नॉट युझिंग दिस काइंड ऑफ साईन, पण ह्या दोघांना एक लक्षात घ्या की पी अँड ट्रू इज द स्टेटमेंट पी अँड पी ऑर फॉल्स इज द स्टेटमेंट पी. अदरवाईज ह्या दोघांसाठी काय येत आहे, आन्सर इज फॉल्स अँड ट्रू. हे थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवायला हवं आहे. अदरवाईज बाकीचे लॉस तसे सोपे आहेत, हे थोडंसं लॉजिकली विचार करून लक्षात ठेवा. ओके, कॉम्प्लिमेंट लॉ. ओके, स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन. समजा हा ट्रू आहे तर हा कोण असणार आहे, येस इट्स फॉल्स. आणि आपल्याला माहिती आहे एक ट्रू एक फॉल्स आहे आणि त्यांचं अँड आहे, सो इट इज गोइंग टू बी फॉल्स. परत एक, आणि असं समजा हा फॉल्स आहे तर ह्याचं निगेशन काय, ट्रू होणार आहे, बरोबर. आणि फॉल्स अँड ट्रू एनिवेज दोन्हीपैकी काही कंडिशन असेल आन्सर इज गोइंग टू बी फॉल्स. पण ऑरला तसं नाही आहे. समजा पी माझा ट्रू आहे आणि हा मग त्याचं निगेशन काय होणार आहे, फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स, ट्रू. समजा पी फॉल्स आहे तर फॉल्स ऑर ट्रू, येस इट्स ट्रू. म्हणजे दिस इज द वे व्हॉट इज कॉम्प्लिमेंट लॉ. सोपा आहे. अगर ऑब्झॉर्प्शन लॉ म्हणजे काय, ऑब्झॉर्प्शन लॉ इज समथिंग, बघा जर तुम्ही नीट बघा हा ऑब्झॉर्प्शन लॉ कोणासारखा दिसतो, इट इज समथिंग लाईक डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बघा सी इट इज लाईक डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बट व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अँड ऑब्झॉर्प्शन लॉ, पटकन बघा आणि ह्या दोघांमध्ये काय फरक आहे, काय ओळखता येतोय का बघा. येस, व्हेरी गुड. काय होतंय, इकडे 3 आहेत पी क्यू आर, पण इथे तसं नाही आहे. पी बाहेर आहे तर आतमध्ये पण पी आहे. इथे पण बघा बाहेर काय आहे, पी आणि क्यू आणि आर. तसं इथे नाही आहे, इथे बाहेर पण पी आणि आत पण पी आहे. सो दिस इज व्हॉट इज ऑब्झॉर्प्शन लॉ. सो इफ देर इज अ स्टेटमेंट आउटसाइड अँड सेम देर इज अ स्टेटमेंट इनसाइड, सो दिस इज व्हॉट इज पी ऑर ब्रॅकेट पी अँड क्यू, आन्सर इज अब्झॉर्ब केलं. दॅट इज व्हॉट इज ऑब्झॉर्प्शन लॉ. की बरेचदा आपण जे लागणारे जास्तीत जास्त लॉज आहेत ते आपल्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ लागतो, त्याच्यानंतर आपल्याला डी मॉर्गन्स लॉ जो आहे तो महत्त्वाचा आहे, तो एक बरेचदा लागतो. ओके, सो जस्ट टेक अ क्विक स्क्रीनशॉट ऑफ दिस, राईट दिस 10-15 टाइम्स जोपर्यंत तुम्ही कॉन्फिडेंट आहात. स्पेशली हा जो आयडेंटिटी लॉ आहे तो विचार करा, लिहिताना तुम्ही विचार करा की याचा आन्सर कसं येईल. ओके, सो जस्ट टेक अ क्विक स्क्रीनशॉट ऑफ दिस. ओके, ह्या लेक्चरमध्ये आपण फक्त लॉज समजून घेतलेले आहेत. स्पेशली मी हा लेक्चर जो ठेवला तो लॉजसाठी ठेवला, कारण मुलं
ह्या टाईपच्या क्वेश्चन्समध्ये फार गोंधळ करतात. तो लॉ समजून घेतलेले आहेत तुम्ही नक्कीच, लिहा ते. आणि आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये एक्झाम्पल्स या लॉजवरचे बघायचे आहेत. थँक्यू. स्टे होम, स्टे सेफ अँड डोंट स्टॉप स्टडींग.